हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या या चॅनल जे स्टार मराठीमध्ये. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर याचा उपयोग कसा करायचा. तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी फर्स्ट जाऊन तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर या व्हिडिओला चालू करा. ओके. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकवणार आहे की गेअर कसा चेंज करायचा, गेअर कधी वापरायचा किंवा गेअरचा उपयोग कुठं होतो, गेअरचं काम काय गाडीत, आपल्या मॅन्युअली गाडीत गेअरचं काम काय. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला हे दिसत असेल, हा बघा, हा पायात जो आहे तो क्लच लक्षात ठेवायचं. क्लच जेव्हा आपण गेअर चेंज करताना सगळ्यात पहिले आपला क्लच प्रेस करायचा, आणि तो पण सगळा क्लच प्रेस करायचा. अर्धा क्लच करायचा नाही, थोडा पण क्लच सोडायचा नाही, सगळा क्लच असा जोरात प्रेस करायचा. त्याच्यानंतर गेअरला हात लावायचा. तर आता इथं बघू शकता तुम्ही किती गेअर आहेत गाडीत. 1 2 3 4 5 आणि हा एक रिव्हर्स दिसतोय. 1 2 3 4 5 आणि हा एक रिव्हर्स. तर हा क्लच प्रेस केला. तर आता आपण शिकू. हा बघा, न्यूट्रल पोझिशन आपल्याला असे दिसायला भेटेल. हा गेअरवर असा हात ठेवायचा, लेफ्ट राईट इथं पण जाय, लेफ्टला राईटला पण आहे, समजायचा हा न्यूट्रल पोझिशन आहे. आता इथून आपल्याला फर्स्ट गिअर घ्यायचा आहे. तर याला न्यूट्रल पोझिशनवरनं राईट खेचायचं, होल्ड करायचं आणि पुढे ढकलायचं. असं हा आहे फर्स्ट गिअर. सेकंड गिअर लेफ्ट 1 आणि 2, हा सेकंड गिअर. लेफ्ट पुढे फर्स्ट, लेफ्ट मागे सेकंड, न्यूट्रल. परत हा मध्ये आला म्हणजे न्यूट्रल. सरळ पुढे थर्ड, 1 2, सरळ मागे फोर्थ, न्यूट्रल. लेफ्ट पुढे फर्स्ट, सेकंड गिअरला लेफ्ट मागे सेकंड, न्यूट्रल. लक्ष द्यायचं, लेफ्ट पुढे फर्स्ट, हा होल्ड झाला इथंच. मग लेफ्टला ढकलणं गरजेचं आहे. जर असाच घेतला तर चौथा येईल, म्हणून असा लेफ्टला पकडून पुढे फर्स्ट गिअर, त्याच्यानंतर लेफ्ट 1 2 सेकंड गिअर, परत न्यूट्रल करून जर आपण असा सरळ पुढे धक्का मारला तर फोर्थ गिअर. न्यूट्रल सरळ मागे घेतलं तर फोर्थ. बघू शकता, सरळ पुढे थर्ड, न्यूट्रल सरळ मागे फोर्थ. फर्स्ट गिअर लेफ्ट पुढे फर्स्ट, सेकंड लेफ्ट मागे सेकंड, न्यूट्रल सरळ पुढे थर्ड, न्यूट्रल सरळ मागे फोर्थ. आता 5 गिअर लेफ्ट पुढे 5, परत न्यूट्रल लेफ्ट मागे रिव्हर्स. ओके. लेफ्ट पुढे 5, न्यूट्रल लेफ्ट मागे रिव्हर्स. समजले आपल्याला गेअर कसे घ्यायचे ते समजलं असेल. नसेल समजलं, आता हे तरी समजलं तुम्हाला गेअर कसे घ्यायचे. फर्स्ट गिअर लेफ्ट पुढे, सेकंड लेफ्ट मागे, थर्ड न्यूट्रल आणि सरळ, फोर्थ सरळ. थर्डवरनं सरळ मागे खेचायचं, ना लेफ्ट टाकलायचं ना राईट टाकलायचं, सरळ थर्ड फोर्थ, सरळ मागे 4. ओके. मग 5 फुल राईटला खेचून पुढे ढकललं 5, परत न्यूट्रल फुल राईट आणि मागे रिव्हर्स गिअर. ओके. आता हे गिअरचे कसे घ्यायचे ते शिकले आपण. आता आपण इथून शिकू. आता हे तर होते गिअर कसे करायचे. आता आपण गिअर कधी शिफ्ट करायचे हे आपल्याला माहीत पडलं पाहिजे ना. गिअर तर त्यांनी दिलेत, मग गाडीचे एकच गिअरमध्ये चालली असती गाडी, एवढे गिअर द्यायची गरज नव्हती. मग त्यांनी काय केले, सिच्युएशनवर डिपेंड आहे तुमचे गिअर कुठले पाहिजे. फर्स्ट गिअर, आता आपण स्टार्ट करू फर्स्ट गिअरपासून. ओके. न्यूट्रल होती आपली गाडी. न्यूट्रल म्हणजे आपला कुठलाही फोर्स लागलेला नाही. आता इथून आपण गिअर शिफ्ट करू शकतो. तर फर्स्ट गिअर लेफ्टला ढकलून पुढे घेतला, फर्स्ट गिअर आला, त्याच्यात आपण दाबला होता क्लच. पहिले लक्षात ठेवायचं, कधी पण क्लच प्रेस केला आणि फर्स्ट गिअर घेतला. फर्स्ट गिअरचं काम आहे आपल्या, जेव्हा गाडी आपली थांबलेली आहे, गाडीवर कुठलाही लोड नाही आहे, ओके, थांबली आहे, म्हणजे आपण थांबलेल्या गाडीला पुढे घेऊन जायचं असेल, थांबलेली गाडी जेव्हा पुढे घेऊन जायचं आहे तर आपल्याला फर्स्ट गिअर पाहिजे. फर्स्ट गिअरचं काम आहे थांबलेली गाडी पुढे घेऊन जायचं.
थांबलेली गाडी पुढे घेऊन जायला फर्स्टच का पाहिजे? कारण गाडीवर लोड आहे आणि लोड खेचायचं काम फक्त फर्स्ट गिअरवरच आहे. आता तो फर्स्ट गिअर लक्षात ठेवायचा. फर्स्ट गिअर जर आपण घेतला आहे, गाडी थोडे पुढे गेली की आपल्याला सेकंड गिअर घ्यायचं आहे. फर्स्ट गिअरवरच तुम्ही चालवत राहिला की मी तर शिकतोय, मला फर्स्ट गिअरच पाहिजे, असं करून तुम्ही चालवत राहिला तर लक्षात ठेवायचं तो गिअर तुमचं लोड खेचतोय, म्हणजे त्या गिअरमध्ये ताकद आहे. मग तो काय करेन गिअर, तुमच्या गाडीतला सगळं जो आपला फ्यूल आहे तो जास्त खेचेल ना. जर तो लोड जास्त देतोय म्हणजे तो खाणार पण जास्त. मग तो आपला गाडीतला फ्यूल, जर तुमची गाडी CNGवर असेल तर CNG आणि एव्हरेज देणार नाही गाडी. म्हणून थोडी गाडी जशी पुढे जाते, लोड त्याचा संपला, थोडी गाडी पुढे गेली, तुम्ही घाटात आहे कुठे पण आहे, तर फर्स्ट गिअरच पाहिजे तुम्हाला. आता सेकंड गिअर उपयोगी येतो आपल्याला स्पीड वाढवायला. फर्स्ट गिअरने लोड घेतला, गाडीला थोडी स्पीड दिली 10ची, तर आपण आता घेणार सेकंड गिअर. सेकंड गिअरचं काम आहे आपल्या अजून स्पीड वाढवणे. स्पीड वाढली, थोडी स्पीड वाढली की आपण सेकंड गिअर घेतो. फर्स्टची थोडी स्पीड घेऊन सेकंड गिअर. तिथे पण आपल्याला जास्त लोड नाही द्यायचं गिअरवर. सेम तसंच आहे तो, कारण ती थोडीशी स्पीड जी आहे आपल्या सेकंड गिअरची. आता आपण फर्स्ट गिअरची स्पीड बघितली की 10चीच आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे लगेच सेकंड गिअर. सेकंड गिअर आला, क्लच दाबून आपण सेकंड गिअर घेतला. सेकंड गिअर घेऊन आपण थोडी स्पीड देऊ, तर आपली गाडी हळूहळू हळूहळू पुढे जाईल. जशी आपली गाडी जायला लागली पुढे, तर एक्सिलेटर द्यायचं. मग अजून स्पीड वाढवायची असेल, सेकंड गिअरचं काम आहे थोडी स्पीड वाढवणे गाडीची. मग तो किती लिमिट आहे ना, जसं फर्स्टची स्पीड आहे 1 ते 10, मग 10 ते सेकंडची किती, तर सेकंडची 25 ते 30. ओके, सेकंड गिअर आपला 25 ते 30मध्ये चालेल. मग जशी 30ची स्पीड आली तुमची, तर आता कुठला गिअर घेणार आपण, थर्ड गिअर. मग लक्ष हे ठेवायचं लक्ष की आपली स्पीड आहे का 30ची. आता माहिती पडलं 20ची जी स्पीड आहे, तुम्ही थर्ड गिअर घेतला, मग गिअर घेऊन काहीच फायदा होणार नाही. कारण गाडीची स्पीडनुसार गिअर शिफ्ट करायचे असतात. जर तुम्ही थर्ड गिअर घेतला की मी घेतला थर्ड गिअर, मग गाडी काय होईल, स्पीड येणारच नाही, लोड घेईल गाडी. म्हणजे गाडी असं फर्स्ट गिअर सारखीच चालायला लागेल, थर्ड गिअरमध्ये पण फक्त लोड येईल. ओके, थर्ड गिअरचं सेकंड नंतर थर्ड कधी घेणार, जेव्हा 30ची स्पीड असेल. 30ची स्पीड आली त्याच्यानंतर घेतला आपण थर्ड गिअर, तर थर्ड गिअरमध्ये आपण अजून स्पीड वाढवतो, एक्सिलेटर वाढवणार. आता हे तर होते गिअर वाढवायचे, कधी वाढवायचे, कसे वाढवायचे ते तर मी सांगितलं. तर आता समजा तुम्ही 100च्या स्पीडमध्ये होता, मी अचानक समोरच्याने ब्रेक मारला आहे, स्लो होत आहेत गाड्या सगळ्या, मग तुम्ही पण स्लो झाले. स्लो होत जर एक पॉईंट आला की तुम्ही थांबले, फुल क्लच आणि ब्रेक घेतला, गाडी थांबली. तर आता 5व्या गिअरमध्येच होती गाडी. आता तुम्हाला कुठला गिअर घ्यायचा आहे, तर जेव्हा गाडी थांबली तेव्हा फर्स्ट गिअरच पाहिजे. आता समजा ते तो 100ची स्पीड होती, तुम्ही कमी करून 70वर आणलं, तर आपण फोर्थ गिअर घेऊ. म्हणजे तेव्हा अजून तुम्ही कमी केलेला, 60वर आला, 50वर आला, तर थर्ड गिअर घ्या. जशी स्पीड कमी होईल तसं आपण गिअर कमी करणार. ओके, जर तुम्ही 60-70वरच आहे आणि 5व्या गिअरमध्येच आहे, तर सेम तोच पोझिशन, गाडी लोड घेईल, स्पीड वाढणार नाही, गाडीवर लोड येईल. स्पीड वाढायला जेवढं लिमिट आहे गाडीचं, म्हणजे 4थ्या गिअर, तर थर्ड गिअरचं काम आहे अजून स्पीड वाढवणे. तर आपली ही स्पीड कितीपर्यंत वाढवायची, 30 ते 50 या लिमिटपर्यंत स्पीड आपली थर्ड गिअरची चालेल. 30 ते 50मध्ये जर आपल्याला अजून स्पीड वाढवायची असेल, 50च्या वरती जायचं आहे, तर घ्या फोर्थ गिअर. आता फोर्थ गिअर पूर्ण आपला अजून स्पीड वाढवेल गाडीची. फोर्थ गिअरमध्ये स्पीड वाढली तर आपल्याला 80पर्यंत फोर्थ गिअर पाहिजे. फोर्थ गिअर नंतर आपल्याला 5वा गिअर पण आहे गाडी, तो कधी 80 ते 100 त्याच्या प्लसची एवढं जायचं आहे. 5वा गिअर घ्या आणि फक्त एक्सिलेटर वाढवायचा बस. आता समजा 100च्या स्पीडमध्ये होता तुम्ही, तर आपला 4था गिअर असेल. 4था गिअरचं काम आहे आपला 60 ते 80 यामध्ये 4था गिअर चालतो. ओके, तर आपली जर स्पीड कमी झाली, 100वरनं आपण 80वर आलो, तर आपण 4था गिअर घेणार. मग एकदमच कमी झाली, समजा आपली 10-20ची स्पीड झाली, तर आपण काय करणार, फर्स्ट नाही तर सेकंड गिअर. सिच्युएशनवर डिपेंड आहे की आपण कधी कुठला गिअर वापरणार. ओके, आणि सगळ्यात मेन लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा आपण गिअर शिफ्ट करतो आहे तेव्हा फर्स्ट गिअर घ्यायचा आहे, सेकंड गिअर घ्यायचा आहे, थर्ड घ्या, फोर्थ घ्या, 5 घ्या, कुठला पण घ्या.
तो क्लच आपल्याला दाबायचा गरज आहे. पहिले क्लच दाबणार, त्याच्यानंतर गिअर शिफ्ट. कुठलाही गिअर घ्या, कमी करा, जास्त करा, काही करा, गिअरला हात लावायच्या पहिले तुम्हाला क्लच दाबायची गरज आहे. जर क्लच नाही दाबला तर गिअर पडणारच नाही. ओके, तर हे समजलं असेल तुम्हाला. क्लच, ब्रेक, एक्सेलेटर हा मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं. आता मी तुम्हाला सांगितलं गिअरचा वापर कसा करायचा, गिअर चेंज कसं करायचा, कधी गिअरचा वापर करतात. समजलं? तर मित्रांनो, आजचा टॉपिक होता आपला गिअर कसं चेंज करायचा. पहिला आपण कवर केला क्लच, ब्रेक, एक्सिलेटरचा वापर काय. आज आपण शिकलो की गिअर कसं चेंज करायचा आणि कधी चेंज करायचा. ओके, आता थर्ड व्हिडिओ येईल आपला की जेव्हा आपण गाडीवर बसतो मग आपली सिटिंग पोझिशन कशी पाहिजे, म्हणजे आपलं सीट बेल्ट लावतो आपण तो कसा लावला पाहिजे. त्याच्यानंतर गाडीमध्ये छोटे मोठे जे सेन्सर असतात, आपलं पेट्रोलचा झाकण कसं उघडणार, दरवाजा बसल्यावर लॉक कसं करणार, खिडक्या खालीवरती कशी करणार. थर्ड व्हिडिओ आपला त्याच्यावर येणार, म्हणजे गाडीतल्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी येतील त्याच्यावर तिसरा व्हिडिओ असेल आपला. ओके, मी भेटतो तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जर तुम्हाला काय समजलं नसेल तर मित्रांनो, आजचा टॉपिक होता आपला गिअर कसं चेंज करायचं. ओके, मी भेटेन तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी तुमचे कमेंटचे रिप्लाय करेन. किंवा तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवेन. ओके, मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओला. तर बाय.